उज्ज्वल निकम जेव्हा सरकारी वकील होते त्यावेळेला तुम्ही एक गोष्ट तर ऐकली असेलच की काँग्रेसच्या काळामध्ये अतिरेक्यांना बिर्याणी खायला दिली जात होती, कसाबला मटन बिर्याणी खायला दिली जात होती. तुमच्याबरोबरच आमच्या घरचे सुद्धा, इतरांचे सुद्धा, माझ्या स्वतःच्या घरचे सुद्धा मला हे सांगायचे की काँग्रेसच्या काळामध्ये काँग्रेसने मुसलमानांना, दलितांना अगदी लाडवून ठेवलं होतं. याचं उदाहरण काय तर अतिरेक्यांना बिर्याणी खायला घालायचे. हे वाक्य कोणी सगळ्यात प्रथम पेरलं होतं तर ते होते उज्ज्वल निकम. आणि हे वाक्य पूर्णपणे खोटं आहे. म्हणजे कसाबला मटन बिर्याणी दिली जात होती, इनफॅक्ट कसाबने मटन बिर्याणी मागितली होती, हे खोटं वाक्य मी स्वतः बोललो आहे. आणि त्याचं कारण होतं की कसाबला जे इमोशनल बॅकग्राऊंड मिळत होतं ते मला तोडायचं होतं, असं उज्ज्वल निकम म्हणाले होते. आता सध्या उज्ज्वल निकम यांनी कसाबला फाशीपर्यंत पोहोचवलं, ही गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण ही गोष्ट तुमच्यापैकी किती जणांना माहीत होती की उज्ज्वल निकम हे खोटं बोलले होते? तो प्रॉब्लेम नाही आहे. प्रॉब्लेम हा आहे की त्यांचं तेच वाक्य आजपर्यंत अमित शहा, योगी आदित्यनाथ हे त्यांच्या प्रचारामध्ये काँग्रेस